आपण बघताय एबीपी माझा आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत 100 हेडलाईन्समध्ये। कोल्हापूरमध्ये वनताराचे सीईओ आणि नांदणी मठाचे स्वामी या दोघांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक। खासदार धैर्यशील मानेंची माध्यमांना माहिती। कोल्हापुरातील सांगवडे गावात महादेवी हत्तीणीसाठी शाळकरी मुलं शिक्षणावर बहिष्कार टाकण्याच्या तयारीत। शाळेचा अर्ज परत देत हत्तीण परत मिळावी याकरता मोर्चा। धाराशिवमधील पवनचक्की बाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन। खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाचा मुख्य दरवाजा पोलिसांकडून बंद। दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका व्यक्तीने विशिष्ट समाजाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यावर गावात तणावाचं वातावरण। आक्षेपार्ह पोस्ट करणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात। धनंजय मुंडेंनी दोनदा नव्हे तर तीनदा भेट घेतली, मात्र मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या संभाव्य मंत्रिपदाच्या चर्चांना पूर्णविराम। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा आज बोरिवलीत मेळावा। मुंबईत पश्चिम उपनगरामधील पदाधिकाऱ्यांना राज ठाकरेंनी केलं मार्गदर्शन। निवडणुकीच्या कामाला लागण्याचे राज ठाकरेंचे आदेश। प्रसारमाध्यमांसमोर कोणीही जाऊ नका, राज ठाकरेंचे मनसेच्या शिबिरातून पदाधिकाऱ्यांना आदेश। शेकापचा पनवेलमध्ये उद्या 78वा वर्धापन दिन। यानिमित्ताने राज ठाकरे आणि संजय राऊत एकाच मंचावर येणार। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदेही उपस्थित राहणार। सावली बारमधील ऑर्केस्ट्राचा परवाना योगेश कदम यांनी परत केला, तर केवळ रेस्टोबार आणि हॉटेल परवाना ठेवल्याची माहिती। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे होता ऑर्केस्ट्रा परवाना। ऑर्केस्ट्रा परवाना असताना डान्स बार कसा काय चालवला, अनिल परवांचा योगेश कदमांना सवाल। तर परवाना परत केला याचा अर्थ सुटका होत नाही असं म्हणत योगेश कदम यांच्या राजीनाम्याची परब यांची मागणी। पुण्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या। चौफुल्यावर तडफडू नका, ढगामध्ये गोळी मारू नका अशा शब्दात आमदार शंकर मांडेकरांसमोरच अजित पवारांनी खडसावलं। दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चेअंतीच कोकाटेंचं खातं बदललं। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। यापुढे बेशिस्त वागणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई होणारच, फडणवीसांकडून स्पष्ट। जो निर्णय घेण्यात आला तो आपल्याला मान्य आहे। खातेबदलावर माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया। तर क्रीडा खात्याबद्दलही आनंदी असल्याचं वक्तव्य। माझ्यावर खूप मोठी जबाबदारी दिली आहे। कृषी खात्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर भर देऊ, कृषी मंत्री भरणेंची प्रतिक्रिया। भाजपसोबत सत्तेत आलो त्यावेळी अजित पवारांनी आपल्याला कृषी मंत्रिपदाची ऑफर दिली होती, मंत्री छगन भुजबळ यांचा दावा। शेतकऱ्यांची झाली आता खेळाडूंची उपेक्षा, पदकं नाही तर रमीकडूनच बक्षिसांची अपेक्षा। कोकाटेंच्या खातेपालटावर अंबादास दानवे यांची टीका। 2 वर्षांनी कोकाटे 70 गाठतायत, असं असताना त्यांना क्रीडा खातं देण्याचा नेमका उद्देश काय? सामाजिक कार्यकर्ते अंजली दमन यांचा सवाल। कोकाटेंच्या खातेपालटावर दमन यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। सरकारच्या खातेबदलावर आम्ही समाधानी नाही। कोकाटेंसारखे लोक मंत्री म्हणून का पोचले जात आहेत? कोकाटेंच्या खातेपालटावर छावा संघटनेचे विजयकुमार घाटगे यांची प्रतिक्रिया। माणिकराव कोकाटेंना युवक कल्याण खातं दिलं तर नक्कीच रमीचा खेळ ऑलिम्पिकमध्ये नेतील, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांचं टीका। भाजपचा प्रत्येक माजी आमदार खासदार एक मंडल दत्तक घेऊन संघटनात्मक बांधणी करणार। बूथ स्तराच्या मोर्चे बांधणीवर भाजपचा भर। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली माजी खासदार आमदारांची बैठक संपन्न। यवतमाळ जिल्ह्यातल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश। पक्षप्रवेशावेळी मंत्री संजय राठोडही उपस्थित। ठाण्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार राजन विचार यांच्या वाढदिवसानिमित्ताने झळकले बॅनर। बॅनरवर बाप तो बाप रहेगा असा उल्लेख। शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंना डिवचण्याचा प्रयत्न। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला धक्का। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर शेकडो कार्यकर्त्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश। येत्या 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक। धनखड यांच्या राजीनाम्यानंतर नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणार। 21 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करतायत। नवी दिल्लीत खासदार नरेश म्हस्केंनी घेतली संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट। नेक्स्ट जनरेशन डिस्ट्रॉयर प्रकल्प माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीला देण्याची म्हस्के यांची भेटीमध्ये मागणी। शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबूतीकरणासाठी राज्य सरकारचं मोठं पाऊल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकरांचा शेतामध्ये भात लागवड करतानाचा व्हिडिओ व्हायरल। यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी देखील भात लागवडीच्या कामात हातभार लावला। शिवसेना प्रकरणावर लवकर सुनावणी शक्य नाही। शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी। काँग्रेसने हिंदू दहशतवादाचं नॅरेटिव्ह तयार केलं, ते उद्ध्वस्त झालं। मालेगाव स्फोट निकालावर फडणवीसांची प्रतिक्रिया। सर्व हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी काँग्रेसचं षडयंत्र होतं, फडणवीसांचा आरोप।
नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उंदरांचं साम्राज्य. उंदराने रुग्णांचे पाय कुरतडल्यावर आता महिला रुग्णाच्या अंगावर उंदीर फिरत असल्याचा व्हिडिओ समोर. नांदेडच्या भोकरजी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या सलाईन लागलेल्या हातावर डासांचा हल्ला. रुग्णालय परिसर अस्वच्छतेमुळे डासांचं साम्राज्य. बारामती इंदापूर धावत्या एसटीमध्ये एकावर कोयत्याने वार. समोरच्यावर कोयत्याने वार करत स्वतःवर देखील वार करून घेतल्याची प्रवाशांची माहिती. बिहारच्या पाटणामधनं धक्कादायक घटनांसमोर. एका कुटुंबातल्या 2 मुलांना घरात घुसून जिवंत जाळलं. मृतांमध्ये 9वीतली मुलगी आणि 5वीतल्या मुलाचा समावेश. 500 रुपयाच्या बनावट नोटा छापणाऱ्या 7 आरोपींना छत्रपती संभाजीनगरमधून अटक. 60 लाखांचा बनावट नोटा जप्त. बनावट नोटा बनवण्याचं साहित्य, डिजिटल प्रिंटर जप्त. हिंगोलीच्या सेनगावात महसूल पथकावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची काढली धिंड. आरोपींनी पहाटे केला होता महसूल पथकावर हल्ला. गोंदियात धान पिकाच्या बोनसच्या मागणीवरून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन. 7 महिन्यांपासून बोनस न मिळाल्याने शेतकरी आणि प्रहार कार्यकर्ते आक्रमक. हेक्टरी 20,000 रुपये देण्याची राज्य सरकारने केली होती घोषणा. मालेगावात नानावटी पेट्रोल पंपाजवळ भर रस्त्यात तरुणाची हत्या. 3 अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्र, लाकडी दांडके आणि चेहऱ्यावर दगड घालून क्रूरपणे केली तरुणाची हत्या. चंद्रपूरमध्ये वर्धा नदीवरील बेलोरा पुलावरून ट्रक कोसळला. घटनेत ट्रक चालक गंभीर जखमी. ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. साकोलीतील मामा तलाव फुटल्यानं पाणी जवळील शेतात शिरलं. त्यामुळे 400 हेक्टरवरील पीक पाण्याखाली. जलमय परिस्थितीचं काश्मीर भेंडारकर यांनी ड्रोननी टिपलेली ही दृश्य. पिंपरी मार्केटवर अज्ञात हल्लेखोरांकडून व्यापाऱ्यावर गोळीबार. पायाला गोळी लागल्यानं व्यापारी जखमी. हल्ल्यामागचं कारण अस्पष्ट. पोलिसांकडून पुढचा तपास सुरू. पिंपरी चिंचवडमध्ये नायट्रो जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू. हृदयविकाराने निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज. मिलिंद कुलकर्णी असं तरुणाचं नाव. रायगडच्या म्हसळा शहरात तोंडावर रुमाल बांधून नातवानेच आजोबांची हत्या केली. पोलीस तपासात हत्येचा उलगडा. थ्रिलर चित्रपट पाहून आजोबांची हत्या केल्याची नातवाची कबुली. बीडहून नांदेडकडे निघालेल्या शिवशाही बस आणि रिक्षाचा अपघात. घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू. दरम्यान अपघातस्थळी असलेल्या शिवशाही बसवर अज्ञातांकडून दगडफेक. मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रक अनियंत्रित झाल्यानं दुकानात शिरला. अपघातात ट्रक खाली आल्यानं एकाचा मृत्यू. काही दुचाकी आणि 4 चाकी गाड्यांचं नुकसान. मुंबईच्या अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरात पाण्याच्या टँकरच्या दुचाकीला धडक. अपघातात महिलेचा जागीच मृत्यू. चालक पोलिसांच्या ताब्यात. नाशिकमध्ये पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना. पतीने गुंगीकारक औषध देऊन पत्नीला डान्सबारमध्ये नाचवलं आणि अश्लील व्हिडिओ करत व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण. पत्नीला डान्सबारमध्ये नाचवल्याप्रकरणी पती आणि त्याच्या 2 मित्रांवर नाशिकच्या पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. अकोल्यात पोलिसांकडून जुने शहरातल्या सोनटक्के भागात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांची पोलिसांनी काढली धिंड. गुन्हेगाराने कान पकडून नागरिकांची मागितली माफी. हिंगोलीच्या सेनगावात रेती माफियांचा महसूल पथकावर हल्ला. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिपर पकडल्यानंतर कारवाईसाठी नेत असताना केला हल्ला. 7 जणांवर गुन्हा दाखल. वर्ध्याच्या हिंगणघाट शहरात राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं चक्काजाम आंदोलन. कलोडे चौकात अतिक्रमण करून बांधलेल्या झोपडपट्ट्या हटवण्याची केली मागणी. अनिल अंबानींना ईडीचं समन्स. 5 ऑगस्टला नवी दिल्लीतल्या ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश. 17,000 कोटींच्या कथित कर्ज घोटाळ्यात चौकशी होणार. अनिल अंबानींच्या 35 ठिकाणांवर ईडीने घातले होते छापे. परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणी विशेष पथकाकडून संशयित 10 ते 12 जणांची चौकशी. एका महिलेची देखील चौकशी. फरार गोट्यागित्तेच्या अटकेसाठी 3 पथकं रवाना. स्थानिक गुन्हे शाखेकडून तपासाला घेतला. महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगेंच्या उपस्थितीत व्यापक बैठक. बैठकीमध्ये मुंडे कुटुंब देखील सहभागी. कालच्या मालेगाव बॉम्बस्फोट निकालाचा मालेगावातल्या जनजीवनावर परिणाम नाही. जातीय सलोखा, शांततेची परंपरा कायम राखत मालेगावकरांचं दैनंदिन जीवन सुरू. मालेगाव बॉम्बस्फोट खटला निकालानंतर मालेगावातली परिस्थिती सामान्य. खबरदारी म्हणून पोलिसांच्या 2 अतिरिक्त तुकड्या बंदोबस्तासाठी शहर परिसरात तैनात. गोंदियात ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी आमगाव पोलिसांकडून 65 अनधिकृत भोंग्यांवर कारवाई. सर्व भोंग्यांवरील कारवाई दरम्यान धार्मिक स्थळांवरील पदाधिकाऱ्यांचं सहकार्य. मीरा भाईंदरमध्ये परिवहन विभागाचे कर्मचारी अचानक संपावर. शहरात गोंधळाचं वातावरण. कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय. प्रकरणी जबाबदार संघटनांवर कारवाई करण्याच्या परिवहन मंत्र्यांच्या सूचना. बीड जिल्हा कारागृहात 23 जुलैला रफिक सय्यद नावाच्या कैद्याकडे छोटा मोबाईल आढळून आलेला. पोलीस या मोबाईलचा सीडीआर काढणार. मोबाईल वाल्मिक कराड वापरत असल्याचाही आरोप. नागपुरातील शिक्षक घोटाळा प्रकरणी पहिल्यांदाच 3 शिक्षकांना अटक. बोगस शालार्थ आयडीच्या मदतीने वेतन घेणाऱ्या इतर शिक्षकांवर देखील कारवाईची शक्यता.
नागपुरात अर्जदाराऐवजी आरटीओ एजंटच परीक्षा देत होते. अर्जदार वाहन चालवण्याच्या लर्निंग लायसन मिळवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड. या प्रकरणी 3 आरटीओ अधिकाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.